गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिष्यवृत्तीचा सराव पेपर क्रमांक जो 4थी साठी होता त्यातला बुद्धिमत्ता चाचणी यामधील प्रश्न पाहणार आहोत। यामधील आपण सुरुवातीला 25 ते 50 प्रश्न घेतले होते। आता आपण 51 ते 75 प्रश्न पाहणार आहोत। 51 ते 75 म्हणजे आज आपण पुन्हा 25 प्रश्न या भागात पाहणार आहोत। आले लक्षात? चला, जास्तीचा वेळ न घालवता ही परीक्षा 29 जून 2024 ला झाली होती। आपण सरळ पेपरला सुरुवात करू। ओके, चला। यामध्ये बुद्धिमत्तेच्या ह्याच्यातले आपल्याला सुरुवातीचा भाग जर तुम्ही बघितला नसेल तर तो बघून घ्या। त्यामध्ये आपण 26 पासून पुढचे प्रश्न 50 पर्यंत घेतले होते। तर आज आपण 51 पासूनचे प्रश्न पाहणार आहोत। ठीक आहे, बघा तुमच्या समोर 51 क्रमांकाचा प्रश्न आहे। तुम्ही जर स्वतः उत्तर शोधायचं असेल तर माझा आवाज पॉज करू शकता आणि तुमचं उत्तर सापडल्यानंतर किंवा लक्षात आलं नाही तर आवाज पुन्हा ऑन करू शकता। व्हिडिओ पॉज करून तुम्हाला उत्तर शोधता येईल, व्हिडिओला झूम करूनही बघता येईल। ठीक आहे, चला आपण प्रश्नांना सुरुवात करू। या भागात आपल्याला 51 प्रश्नापासून सुरुवात करायची आहे। पहिला प्रश्न आहे 51 क्रमांकाचा। बघा, 51 ते 56 साठी सूचना आहे, गटात न बसणारी संख्या शोधा। आपण याच्यावरती संख्या मालिकेचे 2 व्हिडिओ बनवलेले आहेत, आधी ते समजावून घ्या। ठीक आहे, आता आपण प्रश्नाकडे वळू। प्रश्नामध्ये आपल्याला 4 संख्या दिलेल्या आहेत, 19, 59, 39 आणि 79। ठीक आहे, बघा आता यामध्ये गटात न बसणारी संख्या आपल्याला शोधायची। तुमचं उत्तर जर सापडला असेल तर तुम्ही तुमचे फिंगर्स वरती करू शकता। जो पर्याय क्रमांक सापडला असेल तो तुम्ही पर्याय वरती करू शकता। ठीक आहे, बघा म्हणजे यामध्ये 19 कसं बघता येईल? आता समसंख्या आहे, विषम आहे, मूळ आहे, वर्ग संख्या आहे की चौरस आहे की चौकोनी संख्या आहे, हे सगळं आपल्याला बघावं लागणार आहे। ठीक आहे, बघा यामध्ये 19 मूळ संख्या आहे, 59 मूळ संख्या आहे, 79 मूळ संख्या आहे, पण 39 आहे का मूळ संख्या? नाही, कारण या संख्येशिवाय आणखी दुसऱ्या संख्येने भाग जातो। बघा ही 13च्या पाड्यामध्ये येते, 13 त्रिक 39 म्हणजेच ही मूळ संख्या नसल्यामुळे ही गटात न बसणारी संख्या आहे। आपल्या प्रश्नाचं उत्तर हे आहे। उलट या संख्या आहेत, ही मूळ संख्या आहे, हिला फक्त 1 आणि 19 नेच भाग जातो। 59 ला 1 आणि 59 ने भाग जातो, 79 ला 1 आणि 79 नेच भाग जातो। ठीक आहे, मग हे आपली गटात न बसणारी संख्या होती। पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे। पुढचं बघू, 52 क्रमांकाचा आहे। 52 मध्ये 108, 132, 157 आणि 180। खूप सोपा प्रश्न आहे। अंकांकडे बघा आणि नीट लक्षात घ्या। अंकांकडे बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल। ठीक आहे, बघा यामध्ये 108 तुम्हाला उत्तर शोधायचं असेल तर तुम्ही पॉज करू शकता। ही एक समसंख्या आहे, ही एक समसंख्या आहे, ही एक समसंख्या आहे, मात्र 157 ही विषम संख्या आहे। काय आहे? विषम संख्या। समसंख्या कोणत्या? थोडक्यात परत रिवाइज करतो। ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी अंक असतात त्या समसंख्या। बघा इथं काय आहे? एकक स्थानी 8 आहे, सम 2 आहे, सम 0 आहे, सम। विषम कोणत्या असतात? ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 यापैकी संख्या असतात। इथं काय आहे? 7 म्हणजे ही विषम संख्या आहे। ठीक आहे, चालता चालता आपण फक्त सम आणि विषमची संकल्पना परत समजावून घेतली। ठीक आहे, पुढचं तिसरं बघू। हा सुद्धा सोपा प्रश्न आहे, पण जर अपूर्णांकाचे तुम्ही आधीचे आपले व्हिडिओ बघितले असतील तुम्हाला आणखी सोपा जाईल। याच्यामध्ये रूपांतर करायचं आहे। म्हणजे काय? या अपूर्णांकाला थोडासा भाग देऊन बघितला तर तुम्हाला हे उत्तर सापडेल। व्हिडिओ बघितला नसेल तर अवश्य बघा। ठीक आहे, गणिताच्या प्लेलिस्ट गणिताच्या प्लेलिस्ट मध्ये आहे। बघा याचं आपण रूपांतर करू। 7/14 म्हणजे काय? याला 7 ने भाग जातो, 7 1 7, 7 2
14. पुन्हा याला 17 एका 17, 17 दुने 34, म्हणजे हे इथं अंक होता, मी कट करतो बघा. या 7 इकडे मारतो, 7/14 आहे. 7 एका 7, 7 दुने 14, म्हणजे याचं रूपांतर झालं 1/2, हा अर्धा आहे. पुन्हा परत इथं आहे 17, 34, मग याला भाग दिला 17 एका 17, 17 दुने 34, म्हणजे याचं रूपांतर 1/2. 1/2 म्हणजे 2 भागातला 1 घेणे. म्हणजे काय हो, ही एक भाकर आहे, हिचे 2 भाग करणे, या 2 भागातला 1 भाग रेखांकित करणे किंवा खायला घेणे. ठीक आहे, 1/2 म्हणजे अर्धी भाकर घेतली, बरोबर आहे. पुढचं 1/2. आता यानंतर 23/46 ही सुद्धा 23च्या पाड्यात आहे, किंवा याला 2 ने भागून बघा. 23 एका 23, 23 दुने 46, म्हणजे परत 1/2. ह्या तीनही अंकांमध्ये, अपूर्णांकांमध्ये याचंही उत्तर 1/2 येतं, याचंही उत्तर 1/2 येतं, याचंही उत्तर 1/2 येतं. पण याचं 27/9, 9 एक 9, 9 त्रिक 27, म्हणजे 3/1 येतं. ही वेगळी आहे. मग पर्याय क्रमांक 4 ही संख्या गटात न बसणारी असून ती वेगळी आहे. ठीक आहे, या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. आलं लक्षात? नसेल तर परत सांगतो. 7/14 याला भाग देऊन बघितला, 7 ने 14 ला भाग दिला, 7 एक 7, 7 दुने 14. 17 ने 34 ला भाग दिला, 17 एक 17, 17 दुने 34. 23 ने 46 ला भाग दिला, 23 एक 23, 23 दुने 46. यासाठी शक्यतो 20 पर्यंतचे पाडे किंवा 30 पर्यंतचे पाडे पाठ करा, ही गणितं सोपी जातात. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू. 34 बघा. आता इथं 4 अंकी संख्या आहेत. 7,539, 9,457, 5,479 आणि 4,567 या संख्यांमध्ये यांचा विचार करा. उत्तर शोधायचं असेल तर व्हिडिओ पॉज करा, बरोबर आहे. चला व्हिडिओ पॉज करा आणि बघा काय होतंय. ठीक आहे, आता मी उत्तर सांगतो. या अंकांची बेरीज करण्याचा एक पर्याय करून बघा. असं तुम्हाला वाटेल की इथं विषम आहे, तर इथंही विषम आहे, इथंही विषम आहे, इथंही विषम आहे, सगळ्या विषम आहेतच, त्यामुळे हा पर्याय जुळत नाही. आता पुढचा एक पर्याय आपण करून बघू. यांची बेरीज करा. बघा मी बेरीज करतो. 7 आणि 5 12, 12 आणि 4 16, 16 आणि 9 16, 9 25, बरोबर आहे. या अंकांची बेरीज येते 25. ठीक आहे, पुढे 9 आणि 4 13, 13 आणि 5 18, 18 आणि 7 25, बरोबर आहे. याचे सुद्धा उत्तर 25 येतं. पुढे 5 आणि 4 9, 9 आणि 7 9 आणि 7 16, 16 आणि 9 25, बरोबर ना. मग या तीनही पर्यायांचं उत्तर आलं 25. आता याचं करू. 4 आणि 5 9, 9 आणि 6 15, 15 आणि 7 22, याचं उत्तर आलं 22. बघा आलंय तुमच्या समोर. या तीनही पर्यायांमध्ये हे तीनही पर्याय 25 आहे संख्या बेरीज येणारे आहेत. अंकांची बेरीज केली तर याचं 22, म्हणजे आपला उत्तर कोणतं होतं. गटात न बसणारी संख्या हा पर्याय आहे, बरोबर. गटात न बसणारी संख्या पर्याय क्रमांक 4. इथं जर वर्तुळ असते तर तुम्हाला 4थ्या क्रमांकाचं वर्तुळ गोल करायचं होतं. वर्तुळ बाहेरून आत गोल करत चला. ठीक आहे, पुढचं घेऊ. 55 16, 25, 43 आणि 64. 16, 25, 43 आणि 64. बघा बरं आता याच्याकडे नीट. जर तुम्ही या संख्या नीट बघितल्या असतील तर तुमच्या लक्षात येईल की काय आहे यामध्ये. 16, 25, 43 आणि 64 खूपच सोपा पर्याय. हा ही एक वर्ग संख्या आहे. हा आहे 4चा वर्ग. 4चा वर्ग 16. हा आहे 5चा वर्ग 25. ठीक आहे, आपण वर्ग संख्यांचा व्हिडिओ तयार केलेला आहे, बरोबर. तो गणिताच्या प्लेलिस्ट मध्ये आहे, तुम्ही तो बघून घ्या. नुकताच क्लासमध्ये पण तो येतोय. ठीक आहे, आपल्या ज्या व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्याच्यात सुद्धा येतोय. त्यानंतर याच्यानंतर इथं हा सुद्धा आहे. कितीचा आहे. 8चा वर्ग 64. मग ही 43 ही संख्या कोणतीच वर्ग संख्या नाही. मग गटात न बसणारी संख्या कोणती आहे. 43. आले लक्षात.
पर्याय क्रमांक 3. पुढचा म्हणजे इथे वर्ग संख्या हे सूत्र लागू पडत होतं. पुढचं बघूया 56. हे सुद्धा सोपं आहे. कसं? आता इथं तुम्ही बघा, माझं उत्तर सांगण्याच्या आधी बघा, ही समसंख्या आहे का, विषम आहे का, मूळ संख्या आहे का, किंवा घन संख्या आहे का? बघा आता मूळ संख्या आहे का? 5 मूळ संख्या आहे, 7 मूळ संख्या आहे, 3 मूळ संख्या आहे, 9 आहे का? नाही. का? कारण 9 ला भाग जातो. कोणत्या संख्येने जातो? 9 1 9, 3 त्रिक 9, म्हणजे गटात न बसणारी संख्या पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. पुढचं बघायचंय. आता ह्या आकृतीचा प्रश्न आहे 57 ते 62. खूप सोपे प्रश्न असतात. पहिला 57 क्रमांकाचा प्रश्न मी सोडून देणार नाही. तुम्ही याचं उत्तर शोधायचे. उत्तर लागल्यास तुम्हाला मी सांगतो, नाही ठीक आहे पण नको सांगायलाच नको. ओके, तर तुम्ही उत्तर शोधायचं आहे. ओके, बघा काय येतं ते तुम्ही बघायचंय. ठीक आहे, मी उत्तर सांगत नाही, तुम्ही उत्तर शोधा. व्हिडिओ पॉज करा आणि उत्तर शोधा. आपल्या शिक्षकांशी त्यावर चर्चा करा. पुढचं बघू. आकृतीचे प्रश्न खूप सोपे असतात. आपण अभाषिक याच्यामध्ये सुद्धा आकृतीवरती तर्क आणि अनुमानात पण बनवलेले आहे व्हिडिओ. ठीक आहे. 58 बघा, हा प्रश्न खूपच सोपा आहे. व्हिडिओ झूम करा आणि आकृती बघा नीट. ए काय केलेला आहे? उलट. ए उलट केला असा दिसतो. टी मी सरळ काढतो. ए सरळ काढतो, इथं उलट आहे. टी सरळ काढतो, इथं उलट आहे. एल सरळ काढतो, इथं उलट आहे. आर सरळ काढतो, इथं उलट आहे का? आर जर उलट केला तर कसा यायला पाहिजे होता? असा यायला पाहिजे होता, पण त्यांनी असा काढलेला आहे. म्हणून ह्या गटात न बसणारी संख्या आहे 4 नंबरचा पर्याय. बरोबर. ए ची उलटी प्रतिमा ही, टी ची उलटी प्रतिमा ही, एल ची ही, पण आर मात्र चुकीचा आहे. कारण त्याने आर काय केला? इकडे दाखवला. ठीक आहे. ओके, चला पुढचं उत्तर बघू. यामध्ये आता हा सुद्धा सोपा प्रश्न आहे. बघा बरं, झूम करा, बघा, उत्तर शोधा. माझा आवाज पॉज करायचा असेल तर पॉज करा. बघा यामध्ये किती भाग आहेत? 1 2 3 4 5 6 7 8. 8. ओके, यात 1 2 3 4 5 6 7 8. यात 1 2 3 4 5 6 7 8. यात आहेत का? नाही. यात किती आहेत? 1 2 3 4. गटात न बसणारी आकृती पर्याय क्रमांक 4. ओके, किती सोपं होतं. म्हणजे याचे किती भाग केलेत? हे एक समान भाग, हे सूत्र आहे. तिघांचे भाग आहेत 8 8 आणि 8. ओके, आणि याचं मात्र आहे 4. ठीक आहे. चला, गटात न बसणारा पर्याय क्रमांक 4. पुढचं बघू. 60 मध्ये याच्या आधी आपण अभाषिक आकृत्यांमध्ये किरण आणि रेषा समजून घेतल्यात. रेषा, किरण आणि रेषाखंड याचा इथं जुळते. बघा याच्यामध्ये किती रेषा आहे तो तुम्हाला आधी सांगतो. रेषा म्हणजे काय? बघा, रेषा म्हणजे एक अशी लाईन जिला दोन्हीकडे बाण आहेत, कारण ही अमर्याद आहे. काय आहे? अमर्याद. ठीक आहे, अमर्याद आहे. उलट किरण कसा असतो? तो एका बिंदूतून सुरू होतो आणि एकाच बाजूला जातो. ह्याला किरण म्हणतात. म्हणजे एका बाजूला ह्याला कुठेतरी थांबा असतो, थांबलेला असतो, पुढे जातो. रेषाखंड, रेषाखंड म्हणजे एक तुकडा असतो जो रेषेवरती घेतलेला असतो, याला म्हणतात रेषाखंड. ठीक आहे. मग आता ही संकल्पना समजली. आता आपण इथं बघू. यात किती रेषा आहेत? 2 रेषा आणि 1 किरण. ठीक आहे. यात किती आहेत? 3 किरण आणि 2 रेषा. बर, यात किती आहेत? 1 2 आणि 3. ठीक आहे. म्हणजे काय? 3 रेषा आणि 1 किरण. बरोबर? नाही. ठीक आहे, याच्यात पर्याय असा आहे 4 रेषा, 4 रेषा आणि 1 किरण. इथं किती आहेत? 3 रेषा, 3 रेषा आणि 2 किरण. इथं किती आहेत बघा बरं. 1 2 3. हा बघा, इथं आहेत 3 किरण आणि 2 रेषा. त्यानंतर इथं काय आहे?
2 हा बघा 3 किरण आणि 2 रेषा. ठीक आहे. मग असं जर असेल 3 2 3 2 3 2 चा असेल तर यातलं उत्तर कोणतं वेगळं येते बघा. 3 2 च्या याच्यामध्ये कोणता आहे? पर्याय क्रमांक 1 बरोबर. हाच पर्याय आहे. ठीक आहे. ओके चल पुढचं बघू. हा सोपा प्रश्न आहे. बी बी समान एन एन समान यू यू समान वेगळा कोणता आहे? आर के. ओके ठीक आहे. पुढचं बघू. बासष्ट नंबरचा प्रश्न थोडासा अवघड आहे पण हा तुम्हाला सोडवायला देणार आहे. ओके हा प्रश्न तुम्ही सोडवायचा आणि कमेंट मध्ये उत्तर टाकायचं. बरेच मुलं उत्तर सांगू शकतात. ओके ठीक आहे. ठीक आहे चला याचं उत्तरही सांगतो. बघा या अधिकच्या जवळ हे वर्तुळ आहे, या अधिकच्या जवळ हे वर्तुळ आहे, या अधिकच्या जवळ हे वर्तुळ आहे, परंतु इथं अधिकच्या जवळ हे वर्तुळ नाही म्हणून वेगळं उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. ठीक आहे. ओके चला. तसं मला हे कठीण वाटलं होतं पण माझ्याच वर्गातल्या विद्यार्थ्यांनी हे सोडवलं. ठीक आहे. पुढचं बघू. चालू केलं. पुढचं 63 ते 68 खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी संख्या शोधा. आता ही संख्या मालिका आहे जी पुढे वाढत जाते त्यामधला योग्य शब्द तुम्हाला शोधायचा आहे. बरोबर योग्य शब्द त्यातला शोधायचा आहे. ठीक आहे. बघा बरं 1 4 9 16 36 खूप सोपं आहे. खूप सोपं आहे. झूम करा बघून घ्या काय होतंय. यामध्ये या सर्व वर्ग संख्या आहेत. 1 चा वर्ग 1 2 चा वर्ग 4 3 चा वर्ग म्हणजे काय बघा आपण इथं मांडू. 1 चा वर्ग 1 2 चा वर्ग 4 3 चा वर्ग 9 4 चा वर्ग 16 5 चा वर्ग 25 आणि तोच इथं काढायचा आहे. बरोबर आहे. इथं 5 चा वर्ग 25 काढायचा कारण 6 चा वर्ग 36 त्यांनी काढलेला आहे. आले लक्षात. ओके पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. पुढचं बघू. हे सोडवलं त्यानंतर 97 89 83 आणि 79 बघा वर काय येणार आहे. पुढं काय येणार आहे. झूम करा उत्तर शोध घ्या किती आहे. 64 क्रमांकाचा आहे. ठीक आहे. बघा यामध्ये काय होतंय. या संख्या वजा होत जात आहेत कमी होत जात आहेत. 97 मधून किती वजा केले म्हणजे 89 देतील बघा बरं. वजाबाकी करून बघा इथं मायनस होत जाते. 97 मधून ते 7 आणि 1 8 मायनस करा. इथं 8 गेले. त्याच्यानंतर इथं काय मायनस करायचे. 89 मधून 83 म्हणजे इथं त्यांनी काय मायनस केलेलं आहे. इथं 6 मायनस केले. त्यानंतर याच्यातनं 83 मधून इथं त्यांनी 4 मायनस केलेले आहेत. मग आता इथं 8 6 4 मग इथं 2 मायनस करा. 79 मायनस 2 बरोबर किती 77. पर्याय क्रमांक 2 बरोबर. एका ठराविक 2 2 ने संख्या कमी होत वजा होत जाते. ओके ठीक आहे. चला पुढचं बघू. 2 2 ने वजावट करायची. पुढची आहे 65 क्रमांकाचा प्रश्न. 14 19 25 32 ओके 14 19 25 32 बघा उत्तर काय येत आहे सांगा. याच्यात सुद्धा काहीतरी वजावट होत जाते. बघा काय प्रश्न आहे काय पर्याय होतोय. यामध्ये 14 मध्ये यात एक एक संख्या प्लस होत जाते. बघा यात 14 मध्ये किती मिळवले म्हणजे 19 आले प्लस 5. पुढे 19 मध्ये किती मिळवले म्हणजे 25 येतील 6. त्याच्यानंतर इथं 25 मध्ये 7 मिळवले म्हणजे 32 येतील. मग 5 6 7 आता 8 मिळवा. 32 मध्ये 8 मिळवा. 32 मध्ये 8 मिळवले किती येतात 32 आणि 8 40 बरोबर आहे. 32 आणि 8 40. ठराविक याने एक एक अंक वाढत जातो. ओके बेरीज मध्ये प्लस होत गेलाय. पुढचं 9
27, 45, 63 सोपा आहे प्रश्न, सोपा आहे बघा, नीट झूम करून बघा, उत्तर पॉज करू, सापडतंय, व्हिडिओ पॉज करून बघा, ठीक आहे बघा. 9चा पाडा म्हणून बघा बरं, 9 1 9, 9 2 18, 9 3 27, 9 4 36 म्हणजे इथं 3चा झाला, पुढे 9 5 45 म्हणजे 5चा झाला, त्याच्यानंतर 9 6 54, 9 7 म्हणजे इथं 7चा, म्हणजे एक एक अंक सोडून आहे. मग 9 7 झाला, 9 8 72 आणि 9 9 81 म्हणजे इथे 81 यायला पाहिजे, 81 नंबरचा पर्याय 1. ओके, 81 क्रमांकाचा पर्याय 1. ठीक आहे, पुढे 13 23 53 आणि 73, 13 23 53 आणि 73. ओके, ठीक आहे. बघा यामध्ये कोणती संख्या येते, हा याच्यामध्ये +10 होतो, +10, 13 आणि 10 23. त्याच्यानंतर आता बघा यामध्ये खाली कोणती संख्या आहे, 10 नंतर आणखी ऍड करून बघू, 20. ओके, 43 येतील इथं, 20 ऍड केले तर 43 येतील. त्यानंतर परत इथं म्हणजे काय होतंय बघा, यात काय केलं त्यांनी, 13 23, 13 मध्ये 23 येण्यासाठी 10 ऍड केले. आता 10 नंतर इथं संख्या अशा आहेत की आपण 20 ऍड करून बघू, याच्यात 20 ऍड केले तर 43 येतील. ठीक आहे, आता पुढे 53 म्हणजे याच्यात परत 10 ऍड केले. ठीक आहे, मग किती झाले 53, आणि आता याच्यात परत 20 ऍड करू, किती येतात बघा 73. म्हणजे हे सूत्र आहे 10 20 10 20. मग याने आपलं उत्तर येतंय 43. किती येतंय 43, म्हणजे इथं पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. ओके, 10 ऍड केले, नंतर 20 ऍड केले, परत 10 केले, परत 20 ऍड केले. ओके, चला पुढचं बघू. याचं उत्तर सुद्धा आपण घेतलं. आता 32 43 53 60 आणि 70. बघा बरं काय येणार आहे, काही वाढ होते का संख्यांची. बघा 68 क्रमांकाचा प्रश्न आहे. बघा इथं 32, ठीक आहे मी इथं घेतो, 32 मध्ये किती मिळाले म्हणजे 43 होतात, 32 मध्ये +11 करा. बघा याच्यात 11 वाढ झाली. त्याच्यानंतर 43 मध्ये किती मिळवले म्हणजे 53 होतात, 10 मिळवले, इथं +10 म्हणजे ही वाढत जाणारी संख्या वाढत जाते. ठीक आहे, मग आता याच्यानंतर 53 मध्ये किती मिळवले म्हणजे 62 होतात, इथं 62, 9 मिळवले म्हणजे इथं +9 झाले. मग आता 11 झाले, 10 झाले, 9 झाले, मग 8 करा. 62 मध्ये किती मिळवले म्हणजे 70 होतील, +8. मग आता पुढचा अंक तुम्हाला सांगता येणार आहे, 11 10 9 आणि 8, मग आता 7 मिळवा. 70 आणि 7 किती होतील +7. उत्तर येत आहे 77, पर्याय क्रमांक 1. बरोबर आहे, 77 म्हणजे ही वाढ होत जाणारी संख्या आहे. परत एकदा सांगतो, 32 मध्ये 43 केलं होतं, त्यावेळी त्यांनी प्लस केलं 11. ठीक आहे, पुन्हा 43 मध्ये प्लस केलं 53, पुन्हा त्याच्यात प्लस केलं 9, परत त्याच्यात प्लस केलं 8, आणि शेवटचं उत्तर आपण काढलं 11 10 9, 11 10 9 8 7. कमी कमी होत जाणार आणि प्लस होत जाणार. ओके, चला पुढचं बघू. खूप सोपा प्रश्न आहे, आकृतीवरचा आहे. याच अनुषंगाने मी आधीच किरण रेषा सांगितल्या होत्या, यातले किरण आहेत. किरण सरळ आहे, बरोबर, एका बिंदूतून सुरू होतो. एक किरण आहे, पुढे 2 किरण झाले, पुढे 3 किरण झालेले आहेत. मग आता पुढे 4 किरण होतील. बघा 4 किरण कुठे आहेत, पर्याय क्रमांक 3. ओके, ठीक आहे, पुढचं बघू. 70. बघा बरं, प्रश्नपत्रिकेमध्ये हा थोडासा पुसट होता, पण इथं क्लिअर होता. ओके, बघा याचंही उत्तर तुम्हाला सहज सापडेल. माझा आवाज पॉज करा आणि उत्तर शोधा. अर्धा मिनिट वेळ देतो. ठीक आहे, चला आता आपण उत्तर बघू. यात एकही भाग रंगवलेला नाही, यात एक भाग रंगवला, यात 2 भाग रंगवले, यात 3 भाग रंगवले, मग पुढे 4 भाग रंगवलेले आहेत. पर्याय क्रमांक 2. ओके,
ठीक आहे, चला पुढचं बघू. पुढच्या ह्याच्यामध्ये उत्तर शोध घ्या. 1 मिनिट वरती घेतो. वर्तुळ आणि 2 लाईन आहेत. ठीक आहे, वर्तुळ आणि 3 लाईन आहेत. मग वर्तुळ आणि 4 लाईन बघा कुठं आहे. यस, चौरस, बरोबर की नाही. वर्तुळ आहे आणि त्याच्यामध्ये 2 रेषाखंड असलेला भाग होता असा या. त्याच्यानंतर वर्तुळ आहे आणि त्रिकोण आहे. आपण यावर सुद्धा खूप छान व्हिडिओ आहे आकृत्यांचा, तो दिलेला आहे, तो नीट बघा परत. याच्यामध्ये ही आकृती आतल्या आकृतीमध्ये वाढ होते आणि इथं जर तुम्ही चौरस टाकला तर इथं बरोबर त्याने पंचकोन दिलेला आहे. म्हणजे आपला पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. ठीक आहे, पुढचं हे थोडस इंग्लिशच्या अनुषंगाने जाणार आहे. हे उदाहरण म्हणजे कसं, इंग्लिश मध्ये स्वर आहेत AEIOU. बघा बरं, AEIOU ह्याच्यामध्ये काय बसतंय. ए आहे वर्तुळा चौकोनात, ई आहे, आय आहे, मग इथे येणार ओ आणि शेवटी यू आहे. पर्याय क्रमांक 4. ओके, पुढचं बघू. हे सुद्धा सोपं आहे, पण यासाठी तुम्हाला वर्गसंख्या आणि घनसंख्या यायला हव्यात. जर तुमचा अभ्यास झालेला असेल व्हेरी गुड, नसेल तर आपण वर्ग आणि घनसंख्यांचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिलेला आहे. A to Z चॅनलचं नाव काय आहे. A to Z एज्युकेशन. ठीक आहे, एज्युकेशन 2001. तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर बघून करून घ्या. ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला हा कंटेंट मिळेल. चला आता आपण उत्तराकडे वळू. 2 4 चा 4. ओके, इथे आपला प्रश्न. ठीक आहे, 2 त्याचा वर्ग 4 आणि 4 चा घन, 2 चा घन 8. ठीक आहे, ही वर्ग संख्या आहे, ही घन संख्या आहे. वर्ग घन. ठीक आहे, 3 चा वर्ग 9, 3 चा घन 27, बरोबर. 5 चा वर्ग 25, 5 चा घन 125. म्हणजे याने काय केलं, 2 नंतर 3 घेतलं, 3 नंतर 5 घेतलं, मग आता काय घ्यावं लागेल 7. 2 3 5 आणि 7 मूळ संख्या घेतोय. बघा इथं 7 चा वर्ग 49 आणि 7 चा घन 343 वर्ग आणि घन. ओके, अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक, परत एकदा दाखवतो. इथं इकडून वर्ग संख्या, इकडून घन संख्या, इकडून वर्ग संख्या, इकडून घन संख्या, इकडून वर्ग, इकडून घन. म्हणून इथं 2 होता, 3 होता, मग 5 होता, मग याला घेतला 7. 2 वाढत जातो म्हणून, किंवा मूळ संख्या म्हणून. ठीक आहे, हे उत्तर. पुढचा प्रश्न बघू. 74 नंबरचा. बघा यामध्ये काय आहे. तुम्ही उत्तर पॉज करूनही शोधू शकता. बघा बरं, इथं 2 आणि 2. ठीक आहे, 2 रेषा उभ्या, 2 रेषा आडव्या. त्यानंतर इथं 2 2 आहेत. त्यानंतर इथं 2 आणि 3 आहेत. मग इथं 3 3 आहेत. तर पुढे काय होईल, इथं 2 2, इथं 3 3, इथं 2 3. मग आता पर्याय क्रमांक काय येणार आहे बघा, सांगा शोधून. सापडला असेल तर बघा उत्तर. पर्याय क्रमांक 4 येणार. ठीक आहे, ओके, चला पुढचं बघू. 75चं सोपा प्रश्न आहे. आहे ओके, चौरस आणि आतमध्ये त्रिकोण, त्यानंतर बाहेर पंचकोन, आतमध्ये चौकोन. म्हणजे बाहेर एक लाईन जास्त आहे तर आत एक कमी होते. ठीक आहे, एकाने आकृती कमी होत जाते, घटवत जाते. बाहेर इथं पंचकोन आहे तर इथं चौरस आहे, इथं बाहेर षटकोन आहे तर इथं पंचकोन आहे. मग आता पर्यायामध्ये बघावं लागेल आपल्याला. इथं काय 1 2 3 4 5 6 7 7 आहे, पण आतमध्ये पंच आहे, नाही 60 लागे आपल्याला 6 लागे. 1 2 3 4 5 6 7 8 8 आहे तर आतमध्ये 1 2 3 4 5 6 7. हा पर्याय योग्य राहील. म्हणजे बाहेर 1 आणि आत 1 ने कमी. बाहेर 8, बाहेर आहेत 8. ठीक आहे, आणि आतमध्ये आहेत 7.
7 याची आकृती, बाहेर 8 भुजांची आकृती, आतमध्ये 7 भुजांची आकृती. ओके, आपला ही प्रश्नपत्रिका 2 भागामध्ये, 2 भागात आपण आधी 25 प्रश्न बघितले होते, नंतर 25 प्रश्न बघितले. 50 प्रश्न आपण बुद्धिमत्तेचे इयत्ता 4थी साठी पूर्ण केले. असं नाही की ही प्रश्नपत्रिका फक्त 4थीच्याच मुलांनी पाहिली पाहिजे. ही प्रश्नपत्रिका 3री, 4थी, 5वी, 6वी सर्व विद्यार्थ्यांना यातले प्रश्न अनुरूप आहेत. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि पुढच्या प्रश्नपत्रिकांसाठी पुन्हा पुढचा भाग अवश्य पहा. ओके, चलो थांबतोय. गुड डे, बाय.